आपल्याकडे पार्सल कधी येतं? जेव्हा आपण काहीतरी ऑर्डर करतो तेव्हा. मग आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक पार्सल आलं होतं. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं, की कुणी बरं पाठवलं असेल हे पार्सल? तर ते पार्सल माझ्या मुलाने माझ्यासाठी गुरुपौर्णिमेची भेट म्हणून पाठवलेलं आहे. मी डायबिटीज सारख्या आजारावर मात करून पुन्हा माझा चॅनल ओपन केलेला आहे आणि तो कायम चालू राहावा यासाठी त्याने माझ्या किचनसाठी काही वस्तू पाठवलेल्या आहेत. आणि जेव्हा मी हे पार्सल उघडून पाहिलं ना, तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण ह्या सगळ्या वस्तू ना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. त्याची तुलना कशाशी सुद्धा होऊ शकत नाही. कारण तो शिक्षणासाठी बाहेरगावी आहे आणि त्याला खर्चासाठी दिलेल्या पैशातून बचत करून त्याने माझ्या किचनसाठी एवढ्या छान वस्तू घेतलेल्या आहेत, की प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना मला त्याची आठवण तर नेहमीच येणार आहे. तर पहिल्यांदा त्याने या चिनी मातीच्या भरण्या किती छान आणि सुंदर घेतलेल्या आहेत. त्या तर मला खूप आवडल्या. आता त्या भरण्यांमध्ये काय भरून ठेवू हे मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. कारण मला आनंदच एवढा झालाय, की काही सुचेना झालेला आहे. त्यानंतरनं घेतलेले हे 2 छोटेसे निरंजन, ते सुद्धा खूप छान आहेत. त्यानंतर घेतलेलं आहे ॲपल कटर, की ज्याचा मी वापर या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला आहे. त्यानंतर टिश्यू पेपरचा बंच घेतलेला आहे आणि हे हँगर स्टिक घेतलेलं आहे. त्याची क्वालिटी तर खूप छान आहे. स्वयंपाक करताना अशा हँगर स्टिकला एखादा कपडा अडकून त्याला आपण हात पुसू शकतो. त्यामुळे याचा वापर तर मला चांगलाच करता येणार आहे. त्यानंतरनं घेतलेला आहे हा कटर. याचा वापर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि सगळ्यात शेवटी हा चाकू पण थोडासा मोठा आहे, पण इट्स ओके. त्याचाही मी वापर नक्की करेन. आता तुम्हीच मला सांगा, आहेत की नाही या वस्तू माझ्यासाठी मौल्यवान? मला असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं, की मला असं पार्सल येईल. म्हणजे त्याने किती विचार करून या वस्तूंची खरेदी केली आहे. असं काहीतरी मुलं करतात ना, त्यावेळेस प्रत्येक आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तर येतातच, पण आपल्या मुलांचा अभिमान सुद्धा वाटतो.